आईला मान खाली पाहावयाला लावू शकतात. आणि म्हणूनच आपल्याला ही संधी आहे प्रियांनो, बहिणींनो, मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छिते. आपल्याला काय करायचंय, आपल्या मुलांना शिस्त लावा, फक्त लाडच करू नका. कारण लाड केल्याने काय होतं, मुलं बिघडतात. पण जिथं त्यांची चूक आहे तिथं त्यांना छडीने व वागदंड याचा आपण उपयोग केला पाहिजे. नाहीतर प्रियांनो ते मुलं वाया जातील. तर आपल्याला असं करायचं नाहीये. आपल्याला काय करायचं प्रियांनो, देवाचं वचन जसं सांगतं की मोकळे सोडलेले पोरं काय म्हणतील, आईला खाली पाहावंच नाही. त्यांची आईची मान लज्जेने प्रियांनो खाली आपल्याला घालवायची नाहीये. तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्यांना शासन करायचं आहे. शासन म्हणजे चूक सुधारायची आहे. त्यांना काही फक्त त्यांना हे नाही करत राहायचं, त्यांचा तिरस्कार नाही करायचा, पण त्यांना त्यांची चूक दाखवून देणं हे आपलं काम आहे. कारण त्यांना ते ह्या नवीन जगात असताना ते शिकत आहेत. त्यांच्या पुढे चांगल्या पण गोष्टी येत आहेत, वाईट पण गोष्टी येत आहेत. पण आपल्याला त्याच्या पवित्र वचनाद्वारे आपल्याला काय करायचं आहे, त्यांना शासन करायचं आहे. त्यांना काय करायचं, एका वचनामध्ये सांगितलं, तू आपल्या मुलांना शासन कर, म्हणजे ते तुला स्वास्थ्य देईल, ते तुझ्या जीवाला हर्ष देईल. त्यांची चूक सुधारणं हे आपल्या हातात आहे. त्यांची चूक झाकू नका प्रियांनो. जेव्हा ते चुकतील तेव्हा त्यांना दाखवून द्या की देवाच्या वचनाप्रमाणे ही चुकीचे आहे. जर का ती चूक झाकली तर ते खूप मोठं त्याचे वाईट परिणाम त्या लेकरांना भोगावे लागतील. पण ती चूक सुधारणं त्याच वेळेला हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तो काय करेल, स्वास्थ्य देईल, तो आपल्याला वृद्धकाळी तो आनंद देईल, सुख देईल. आपण एक उदाहरण पाहूया प्रियांनो. बेन कार्सन म्हणून नावाचे एक व्यक्ती आहे, एक फेमस न्यूरोलॉजिस्ट. तुम्हाला माहिती लहानपणी त्यांचं काय होते, ते असे होते की लहानपणी ते पूर्ण मंद होते, ते एकदम मंद होते. आणि त्यामुळे त्यांच्या आईला हे माहीत होतं प्रियांनो, पण त्यांच्या आईने कधी त्यावर फोकस केला नाही. त्यांच्या आईने त्यांना एक चांगली शिस्त लावली, त्यांच्या आईने त्याला चांगली वळण लावलं. आणि प्रियांनो मोठा होऊन त्याला एनकरेज करत राहील. त्याने मोठा होऊन तो आज एक जगप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट, म्हणजे जे ब्रेनचं ऑपरेशन करणारे आहे, ब्रेनचा डॉक्टर, एक मोठा सुप्रसिद्ध डॉक्टर जो आज US मध्ये आहे, युनायटेड स्टेट्समध्ये आहे. तर तो तिथे आज आहे, डॉक्टर म्हणून तो कार्यरत, डॉक्टर म्हणून त्यांनी त्याची सेवकाई केली. इतकंच नाही प्रियांनो, तर आज तो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमधले तो एक आज पदावर काम करत आहे. त्यांच्या ह्याच्यामध्ये तो काम करत आहे. तर आज तो जर का त्याचं जीवन पाहिलं तर तो आज एवढा सक्सेसफुल आहे. तो सक्सेसफुल का झाला, एक सक्सेसफुल डॉक्टर, सक्सेसफुल न्यूरोलॉजिस्ट कसा काय झाला, तर त्याच्या पाठीमागे त्याचा हात त्याच्या आईचा होता. आणि सर्वात मोठा हात आईचा असल्या कारणाने तो एक यशस्वी डॉक्टर होऊ शकतो. प्रियांनो जर का त्याच्या आईने त्याला शिस्त, त्याच्या आईने त्याला वळण जर का लावलं नसतं, चांगल्या सवयी लावल्या नसतं, त्याला जर का एनकरेज केलं नसतं, तर कदाचित तो एक यशस्वी डॉक्टर बनू शकला नसता. त्याच्यामध्ये त्या हिडन क्वालिटीज होत्या, त्याच्यामध्ये ते गुण होते जे त्याच्या आईने ओळखले आणि त्याला प्रोत्साहित केले. आज आपल्या मुलांची हिडन क्वालिटीज, गुड क्वालिटीज, ज्या चांगल्या क्वालिटीज आहेत, चांगले गुण जे आहेत, ते प्रियांनो प्रत्येक आई जाणतो. आपलं हे काम आहे प्रियांनो की ते गुण ओळखायचे आहेत, त्यांना एनकरेज करायचं आहे, त्याच्यामध्ये वाढवायचं आहे आणि त्यांना चांगलं वळण लावून, चांगली शिस्त लावून आज आपल्याला आपल्या लेकरांना प्रोत्साहित करायचं, एनकरेज करायचं. कदाचित ते त्यांच्या फ्रेंड्सकडून, त्यांच्या परिसरामधून वाईट वळण लागण्याची शक्यता असते. पण प्रियांनो जर का आपण त्यांच्याबरोबर पाठीशी उभा आहोत, त्यांच्याबरोबर जर का उभा आहोत प्रियांनो, तर कोणतीच शक्ती त्यांना अडवू शकणार नाही. सक्सेसफुल होण्यामध्ये, यशस्वी मुलगा होण्यामध्ये, यशस्वी मुलगी होण्यामध्ये. कारण त्या पाठीमागे त्याच्या आईच्या प्रार्थना आहे, त्याचा आईचा एक हात आहे प्रियांनो. आणि म्हणूनच आपण अजून एक महत्त्वाचा गुण बघणार आहोत की एक आई त्याच्या मुलीला नेहमी कसा आधार दिला पाहिजे. एका आईने त्याच्या मुलाला किंवा त्याच्या मुलीला कसा आधार दिला पाहिजे. आपल्याला माहिती आहे मरिया, येशूची आई जी मरिया होती, तर तिने काय केलं प्रियांनो, येशू बरोबर ती मरेपर्यंत, येशू मरेपर्यंत त्याच्या जवळ राहील. तिने त्याला सोडलं नाही प्रियांनो. तो त्या क्रूस खांबावर त्या प्रचंड वेदना त्या सहन करत होते. लोक सर्व सोडून गेले, सर्व शिष्य पळून गेले होते आपण पाहतो प्रियांनो.
गेले होते, पण त्याची आई मात्र त्याच्या पाठीशी होती. शेवटपर्यंत तिथे राहिली. त्यांनी शेवटचा श्वास घेऊपर्यंत तिथे राहिली. आणि आपल्याला पण काय करायचंय, जेव्हा त्या येशू मरेपर्यंत तो तिथे होता, शेवटपर्यंत त्या आईने त्याला सोडलं नाही. त्याचप्रमाणे आपल्याला देखील काय करायचं प्रियांनो, आपल्या मुलांसाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या जीवात जीव असेपर्यंत प्रार्थना करायची. हालेलुया. आणि आपण त्याच्या पाठीशी राहू. हालेलुया. प्रियांनो, आज आपण परमेश्वराचं वचन ऐकलेलं आहे आणि खूपच अद्भुत वचन आज आपण पाहिलेले आहे की खरोखर की एका आईचा किती मोठा हात आहे एका लेकराला एक उज्ज्वल भविष्य मिळण्याचा. मला माहिती आहे प्रियांनो, मला ती एक गोष्ट आठवली ना की एकदा एक लहान मुलगा होता आणि तो चोरी करायला लागला. पण तुम्हाला माहिती प्रियांनो काय झालं की त्याची आई नेहमी त्याच्या चुका झाकत राहिली आणि तो जसा मोठा होत राहिला तरी पण त्याची आई त्याला सुधरवण्याच्या ऐवजी ना त्याच्या आईने त्याच्या चुका ती झाकत राहिली आणि शेवटी ज्यावेळेस मोठा झाला तुम्हाला माहिती प्रियांनो काय झालं की तो मुलगा एक चोर बनला, एक डाकू बनला. आणि एक दिवस असं झालं, कारण आपल्याला माहिती प्रियांनो की जो कायदा आहे, कानून आहे, एक दिवस प्रत्येक गुन्हेगाराला पकडतो आणि त्या व्यक्तीला पकडण्यात आलं. आणि प्रियांनो ज्यावेळेस त्याला पकडण्यात आलं त्याला कोर्टमध्ये नेऊन त्याला शिक्षा सुनावण्यात आली. आणि प्रियांनो ज्यावेळेस त्याला ती शिक्षा सुनावण्यात आली, शेवटचं त्याला विचारण्यात आलं की तुझी काय इच्छा आहे ना. तो बोलला माझी अशी इच्छा आहे की मी माझ्या आईला भेटावं. मला जेलमध्ये जायचं पण त्या अगोदर मला माझ्या आईला भेटायचं. आणि प्रियांनो ज्यावेळेस त्याची आई त्याच्याकडे गेली, मला माहितीये काय झालं ना, त्या मुलाने त्याच्या आईच्या तोंडात एक फटका दिला. प्रियांनो मला माहितीये की आज जे वचन आपण बायबलमध्ये वाचलं की मोकळे सोडलेलं बोर हे आपल्या आईला खाली पाहायला लावतं. तर खरोखर प्रियांनो ही वेळ आपल्या जीवनामध्ये कोणत्याही बहिणीच्या जीवनामध्ये येऊ नये. आणि यासाठी प्रियांनो बायबल सांगतं दोन महत्वाच्या गोष्टी प्रियांनो की आपल्याला आपल्या लेकरांवर प्रेम पण करायचंय, पण त्याचबरोबर आपल्याला त्यांना चांगली शिस्त पण लावायची. आणि विशेष करून लहान असताना तुम्हाला माहिती लहानपणी जसा असं बोलतात ना की जसा एक पिठाचा गोळा असतो त्याला आपण कसं पण आकार देऊ शकतो. मुलं ज्यावेळेस लहान आहेत त्यावेळेस आपण त्यांना आकार देऊ शकतो. आणि असं म्हणजे म्हणण्यात येतं की 5 वर्षापर्यंत जर आपण त्यांना चांगल्या सवयी लावल्या तर प्रियांनो ते आयुष्यभर त्या सवयी विसरणार नाही आणि ते एक चांगले नागरिक बनतील, देवाला भिवून वागणारे व्यक्ती बनतील आणि प्रभूची सेवा करणारे बनतील. तर खरोखर प्रियांनो एक आई खूप महत्वाची आहे की खरोखर परमेश्वराने त्याच्या प्रीतीची तुलना एका आईबरोबर केली ना की आपण पाहतो यशाच्या पुस्तकामध्ये ते वचन म्हटलेले की एका आईला आपल्या तहान्या बाळाची विसर पडेल काय. आणि बायबल सांगतं की असं होऊ शकत नाही ना. तर खरोखर प्रियांनो तो परमेश्वर ना की खरोखर एका आईचं प्रेम हे खूप त्या परमेश्वराच्या प्रेमाबरोबर मिळतं जुळतं प्रेम आहे. पण आज जसं आपण सिस्टर अनिलाने वचन सांगितलं की मरियेने शेवटपर्यंत येशू मरत होता क्रूस खांबावर, त्याच्या शिष्यांनी त्याला सोडलं, पण मरिया मात्र शेवटपर्यंत त्या क्रूस खांबाजवळ उभं राहिली. तर खरोखर प्रियांनो आज आम्ही सर्वांना येशू प्रभू आई मंडळीतील सर्व ज्या आई आहेत तुम्हाला सर्वांना उत्तेजन देते. तुमचं जे काम आहे हे खूप महत्वाचं काम आहे. तुम्ही माझ्या बहिणींनो तुम्ही खूप मोठं काम करत आहात. कदाचित तुम्हाला कोण सांगत नसेल, म्हणत नसेल की तुम्ही किती चांगलं, पण आज आम्ही म्हणतो की तुम्ही जे काम करत आहात मला माहिती आहे की खूप मोठं काम करत आहे. तुमच्या शिस्त लावण्यामुळं, तुमच्या प्रेमामुळं तुमचे मुलं उद्या मोठे होऊन एक चांगले व्यक्ती बनणार आहेत, देवाला घेऊन वागणारे व्यक्ती बनणार आहेत ना, देवाची सेवा करणारे सेवक बनणार आहेत.
तर खरोखर आम्ही उत्तेजन देतो की सर्व माझ्या बहिणींना, की ज्या सर्व आई लोकांना, की तुम्ही परमेश्वर तुमच्या बरोबर आहे आणि खरोखर तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घ्या आणि खरोखर त्यांना प्रीतीने, तुमच्या प्रीतीने आणि चांगल्या शिस्तीने त्यांची वाढ करा. परमेश्वराच्या भयामध्ये, वचनामध्ये त्यांची वाढ करा. तर प्रियांनो, यावेळेस आपण प्रार्थना करूया. प्रभूला धन्यवाद देऊया आजच्या वचनासाठी. यास आपण प्रार्थना. पिता येशूच्या नामामध्ये आम्ही तुझ्या जवळ येतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो. आज जे वचन प्रभू आम्हाला पिता तुझ्या सेवकीकडून आम्हाला मिळालेले, आम्ही धन्यवाद देतो प्रभू की तुझं वचन सांगतो की मुलाच्या स्थितीस अनुरूप असं वळण तू त्याला लाव. आणि प्रभू खरोखर मी प्रार्थना करते येशू प्रभू या मंडळीतील प्रत्येक बहिणीला, जी प्रत्येक आई आहे, त्या प्रत्येक आईला पित्या तुझ्या आशीर्वादाने भर, तुझ्या ज्ञानाने भर, तुझ्या पवित्र आत्म्याने भर, तुझ्या प्रीतीने भर. की पित्या प्रत्येक आईने पित्या त्यांच्या मुलांना उत्तेजन द्यावं प्रभू. खरोखर त्यांना चांगली शिस्त लावावी, तुझं प्रेम द्यावं की प्रभू त्यांचे लेकरं पित्या या मंडळीतील प्रत्येक लेकरू प्रभू तुझ्यावर प्रेम करणारं, तुझ्या आज्ञेप्रमाणे चालणारं आणि तुझं गौरव करणारं बनावं. म्हणून आम्ही मध्यस्थी करतो आणि प्रार्थना पित्या ही पूर्ण वेळ प्रभू आज तुझ्या आत्म्याने आम्हाला चालवतेस. अद्भुत वचन तू आम्हाला दिलंस म्हणून धन्यवाद येशूच्या नावामध्ये. आमेन. यावेळेस आपण आपलं अर्पण परमेश्वराच्या राज्यामध्ये देऊया आणि यावेळेस पियानो आपण एक वचन वाचूया. यावेळेस आपण फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय आणि यावेळेस प्रियांनो आपण 18 आणि 19 वचन वाचूया. बायबल इथं सांगतं, माझ्यापाशी सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रदिताच्या हाती तुम्ही जे पाठविले ते मिळाल्यामुळे मला भरपूर झाले आहे. ते जणू काही सुगंध देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. माझा देव आपल्या संपत्तीनं रूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे होईल. प्रियांनो, खरोखर इथं आपण पाहतो की पाऊल हा परमेश्वराची सेवा करत होता. पण ही सेवा करत असताना बायबल सांगतं की फिलिप्पीकराच्या लोकांनी तो परमेश्वराची सेवा करत असताना त्याला आपण पाहतो की आर्थिक रीतीने मदत केली. आणि आपण पाहतो की त्यामुळं पाऊल जी सर्व सेवा तो करत होता ती व्यवस्थित रीतीने करू शकला. आणि प्रियांनो, इथं तो म्हणत आहे ना, पाऊल म्हणत आहे की जे एपफ्रदिताच्या हाती तुम्ही जे पाठविले ते मिळाल्यामुळे मला भरपूर झाले आहे. ते जणू काही सुगंध देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. तर खरोखर प्रियांनो, ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या सेवेसाठी आपण आपलं अर्पण देतो प्रियांनो, ते परमेश्वराला जणू काही सुगंध व देवाला संतोषकारक यज्ञ असा आहे. पण इतकंच नव्हे, ज्यावेळेस आपण आपलं अर्पण देतो प्रियांनो, इथं देवाचं वचन काय सांगत आहे की माझा देव आपल्या संपत्तीनं तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे होईल. प्रियांनो, परमेश्वर कधीही कुणाचा ऋणी राहत नाही. ज्यावेळेस आपण त्याच्या राज्यामध्ये आपण आपलं अर्पण पेरतो, बायबल सांगते की आपलं अर्पण एका बी प्रमाणे. ज्यावेळेस आपण ते बी परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरतो, परमेश्वर ते बी बहुगुणित करतो. परमेश्वर नाही, आपण पाहतो की आपल्या सर्व गरजा भागवतो. इथं म्हटलं तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे होईल. प्रियांनो, तो देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. तर खरोखर प्रियांनो, ही वेळ आहे आपलं अर्पण देण्याची. तर यावेळेस प्रियांनो, तुम्ही तुमच्या घरामध्ये असताना तुमचं अर्पण तुम्ही तुमच्या हातात घ्या आणि तुम्ही तुमचं अर्पण तुमच्या हातामध्ये घेत असताना आपण एक विशेष गीत आपण गाऊया. आपल्यासाठी सिस्टर अनिला एक
गीत आहे ती गाणार आहे आणि ते गीत चालू असताना तुम्ही तुमचं अर्पण तुमच्या हातामध्ये घ्या आणि मग आपण प्रार्थना करूया. यस. हालेलुया. पियानो मायबाप निमित्त हे एक स्पेशल सॉन्ग आहे आणि ते आज मी गाणार आहे. सर्व जे आई आहेत त्यांना हे डेडिकेशन. आई तुझ्या प्रेमाचे वर्णन कसे करू मी, ते प्रेम शब्दात गुंफण्या आहे असमर्थ मी. आई तुझ्या प्रेमाचे वर्णन कसे करू मी, प्रीती तुझ्या शब्दात आत तुझ्या हाकेत, प्रीती तुझ्या शब्दात आत तुझ्या हाकेत, राखील काटे तू, फुले दिले मला तो, राखील काटे तू, फुले दिले मला तो, तुझ्या प्रीतीचा सुगंध मनसोक्त हुंदला मी, ते प्रेम शब्दात गुंफण्या आहे असमर्थ मी. आई तुझ्या प्रेमाचे वर्णन कसे करू मी, वर्णन कसे करू मी, वर्णन कसे करू मी. त्यामुळे यावेळेस आपलं जे अर्पण आहे, तुम्ही जे परमेश्वराच्या राज्यामध्ये आज तुम्ही जी बी पेरणार आहे तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्या आणि तुमचा हात वर करा आणि यावेळेस पियानो आपण आपलं जे अर्पण आहे परमेश्वराला बोलूया. प्रभू हे अर्पण मी तुझ्या राज्यामध्ये केलं. त्यावेळेस आपण प्रार्थना पिता येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या जवळ येतो. आम्ही धन्यवाद देतो, प्रार्थना करतो पिता. प्रत्येक पित्या येशू प्रभू आहे मंडळीतील जे सर्व विश्वासणारे आणि सर्व जे पित्या आज हा संदेश बघत आहे की प्रभू आज तू आम्हाला दाखवलंस की आमचं अर्पण पित्या तुला संतोषकारक यज्ञ असा आहे, तुला सुगंध देणारा आहे. कारण प्रभू तुझे लेकर तुझ्या सेवेसाठी तुझ्या कार्यासाठी त्यांचं अर्पण देतो. आज आम्ही मध्यस्थी करतो येशूच्या नावामध्ये पित्या तुझ्या लेकरांनी जे अर्पण देतो येशूच्या नावात प्रभू तू आज आम्हाला दाखवलंस की माझा देव त्याच्या संपत्तीवर तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरली. पिता तुझ्या लेकरांच्या सर्व गरजा तुझ्या सामर्थ्याने पुरव, तुझ्या गौरवाने पुरव. तुझी बरकत आम्ही जाहीर करतोय सर्व परिवारांच्या जीवनामध्ये, सर्व विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये. प्रभू तुझं वचन सांगतो तू आमच्यासाठी शापित झालास की आम्ही आशीर्वादित व्हावं. अब्राहमाला दिलेला आशीर्वाद आम्हाला मिळावा. आज पिता तो आशीर्वाद मी प्रत्येकाच्या जीवनावर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मुक्त कर. तुझं गौरव पिता प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे करू. आम्ही धन्यवाद 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 देतो पिता. आज तू प्रत्येक विश्वासणाऱ्याला तुझ्या आशीर्वादाने भरलंस. आम्ही धन्यवाद येशूच्या नावामध्ये. आमेन. तर प्रियांनो खरोखर जसं आज आपण परमेश्वराचं वचन ऐकलेलं आहे. हालेलुया. प्रियांनो पुन्हा एकदा आम्ही सर्व ज्या आई आहेत तुम्हाला शुभेच्छा देत आहेत. परमेश्वर तुम्हाला अधिक आणि अधिक त्याच्या आशीर्वादाने भरो आणि तुम्हाला तुमच्या लेकरांची योग्य काळजी घेण्यासाठी त्याची कृपा देऊ. प्रियांनो यावेळेस आपण शेवटचा आशीर्वाद घेऊया आणि सभा आपण समाप्त करूया. आणि आता आपला देव पिता याचं प्रेम, आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ. आमेन.